विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा, दादरच्या योगी सभागृहात संवाद मेळाव्याचं आयोजन. तर फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बावनकुळे, शेलार उपस्थित. कुणीही व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्ड करू नये, अमित शहांच्या भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना दम. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, निराशेला गाडून कामाला लागा. मी शब्द देतो, महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार तयार करेन, अमित शहांचं वक्तव्य. विरोधक कुठलीही तडजोड करायला तयार, मराठी हिंदू मतं सोबत नसल्यानं त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचतायत. फडणवीसांची उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका, आपलंच सरकार येईल मात्र अतिविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. बूथ आणि पन्ना प्रमुख यांचे संघटनांमधील स्थान महत्त्वाचं, निवडणुकीत जास्त लक्ष ठेवून काम करा, संघटनात्मक कामं सगळ्यांची जबाबदारी. संवाद मेळाव्यात आशिष शेलारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. महाविकास आघाडीमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून 12 पोस्टर्स लागतात, पण एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, आमदार शहाजीबापू पाटलांचा विरोधकांना टोला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला सुरुवात, विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा होणार. पुण्यात आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली शरद पवारांची भेट, यामुळे सचिन खरात अजित पवारांची साथ सोडणार का, याकडे लक्ष. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. धुळ्याचे शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक, ठाकरे गटही या जागेसाठी आग्रही, भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट. शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होणार तिसरा दसरा मेळावा, मेळाव्यासाठी 40,000 शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचं नियोजन. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात आज मनोज जरांगेंच्या मॅरेथॉन बैठका, नारायणगडावरील दसरा मेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकांचं आयोजन. लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात जिहादी पद्धतीनं मतदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. फडणवीसांनी भ्रष्टाचारांशी निकाह केला, वोट जिहादवरून संजय राऊतांचा पलटवार. फडणवीसांनी जिहाद म्हणजे काय ते समजून घ्यावं, मग बोलावं, राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊत गोमातेला नाही तर सोनिया मातेला मांडणारे, नरेश म्हस्के यांची संजय राऊतांवर टीका. तर केवळ मतांसाठी मुल्ला मौलवींकडे किती लाचारी पत्करणार, तुम्हाला गायींचं महत्त्व कधी कळणार, म्हस्केंची राऊतांना टोला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिहाद म्हटल्याशिवाय मतं मिळत नाहीत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोला. फडणवीसांनी आपल्या वोट जिहाद संदर्भातील वक्तव्याची जाहीर माफी मागावी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी. तर शिवरायांच्या सैन्यातही मुस्लिम होते, हे विसरले का, पटोलेंचा सवाल. सत्ताधारी सुद्धा टोप्या घालून मतं मागायला जातात ना, मग आमदार अनिल परब यांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. महायुतीच्या धर्माच्या नावावर मतं मागायची आहेत, अनिल परबांची महायुतीवर टीका. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा, नितेश राणेंची मागणी. शिवशंभू भक्तांच्या मागणीला भाजप नेते नितीश राणेंचा पाठिंबा. तर छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष सहन करणार नसल्याचं वक्तव्य. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नाव असलेल्या बोर्डावर काळं फासल्यानं सकल हिंदू समाज आक्रमक. अहमदनगरमध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक, विविध पोलीस ठाण्यावर हिंदुत्वाची संघटनांचं आंदोलन. जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांना काळे फासल्याचा आरोप. बदलापूर नगरपालिकेत सकल मराठा समाजाचा राडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. तर अविनाश देशमुख यांनी बांधकाम विभागाला लावलं नोटांचं तोरण. मराठ्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण पूर्ववत करा आणि हैदराबाद गॅझेट लागू करा, या मागणीसाठी परभणीत सुभाष जावळेंचं 7व्या दिवशीही उपोषण सुरू. जावळे यांची प्रकृती खालावत चालली आहे, मात्र ते आंदोलनावर ठाम आहेत. परभणीत मराठा कार्यकर्ते आक्रमक, सुभाष जावळेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलक उतरले रस्त्यावर. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केलं रास्ता रोको आंदोलन, तर आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख गोपाळ अरबट यांच्या गाडीवरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, यात माझा कुठलाही संबंध नाही, पोलीस चौकशीत सर्व काही बाहेर येईल. शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांची प्रतिक्रिया. भिवंडी वाडा रस्त्याची शिवसेना आमदार शांताराम मोरेंकडून पाहणी, आमदारांच्या उपस्थितीत नागरिक सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर संतापले, रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना त्रास.
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी डीन मेढेकर यांची झाली बदली. प्रकरणाची चौकशी करण्याची विशेष चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. समाज कल्याण विभागाच्या वतीनं वाटप केलेल्या लोखंडी बेंच निधीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार. ठाकरे गटाचा आरोप. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला आत्मक्लेश आंदोलन. सांगलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ. यावेळी मुख्यमंत्र्यांनी टेंभू योजनेच्या कामाची घेतली माहिती. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. सांगलीच्या हेलिपॅडवर दोघांमध्ये चर्चा. गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गोमाता पूजन सोहळा. येऊर गोशाळा येथे युवासेना पदाधिकाऱ्यांनी केली गोमातेची आरती. अकोल्यात आमदार अमोल मिटकरी ट्रॅफिक पोलिसांच्या भूमिकेत. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून आकारला 30,000 रुपयांचा दंड. लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती दूत ॲप जुलै अखेरीस बंद झालं. त्यानंतर सरकारने अर्ज भरण्यासाठी कोणतीही सुविधा दिली. 7 ऑक्टोबरला प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर करण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. नांदेडच्या मनाठामध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाल्याचं प्रकरण. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोपी सचिन थोरात विरोधात गुन्हा दाखल. बदलापूर घटनेतील फरार आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. आरोपी संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली. सरकारने मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानधारक महासंघाचा निर्णय. अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदारांची संयुक्त शिखर परिषद. गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रात करते विस्तार. पुण्यात अमूलचा आईस्क्रीम निर्मितीचा प्रकल्प 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता. महाराष्ट्रात अमूलचा विरारलाही एक प्रकल्प. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरू. मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगची तिकीट जास्त. तर मेट्रो प्रशासनावर पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त. राज्यात नवीन 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी परवानगी. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर. विद्यार्थ्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ. घरगुती सिलेंडरच्या किमतीतील मात्र कोणताही बदल नाही. व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1,892 रुपये. मुंबईत सप्टेंबर महिन्यात 9,111 घरांची विक्री. या गृहविक्रीतून मुद्रांक शुल्कांच्या रूपात राज्य सरकारला मिळाला 876 कोटींचा महसूल. तर 2024 मधील आतापर्यंतची ही सर्वात कमी घर विक्री. आईची हत्या करणाऱ्या मुलाची फाशी. हायकोर्टाकडून कलम 28 ऑगस्ट 2017 मध्ये कोल्हापुरातील माकडवाला वसाहतीतली घटना. आरोपी समाजात राहण्यास योग्य नाही. कोर्टाचा निर्णय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा येथे कंटेनर थेट भिंतीत तोडून आश्रमशाळेच्या आवारात घुसला. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. घरासमोर उभ्या असलेल्या एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला स्कूल व्हॅननं चिरडलं. भंडारा शहराजवळील भोजपूर येथील घटना. आदित्य बागडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव. व्हॅन चालकाविरोधात भंडारा पोलिसांनी दाखल केला गुन्हा. अमरावतीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या वाहनावर गोळीबार. अज्ञाताविरोधात वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पक्षातील अंतर्गत वादातून हल्ला झाल्याची माहिती. नवरात्रीनिमित्त अंथरूण पांघरूण विशेष करून गोधडी धुण्यासाठी सगळ्यांचंच प्राधान्य. कोल्हापुरातल्या रंकाळा परिसरात नागरिकांची अंथरूण पांघरूण धुण्यासाठी गर्दी. अंथरूण पांघरूण उन्हात वाळवत घातल्यानं रंकाळा कलरफुल झाल्याचं ड्रोन दृश्य. कृषी विभागातील जेडीआय आस्थापन पद नियम आणि शासन अध्यादेश डावलून भरण्यात आल्यानं कृषी विभागातील लिपिकांना पुकारला संप. कृषी विभागातील सर्व कामं खोळंबली. वाशिम जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पहाटेपासूनच महिलांची प्रचंड गर्दी. शासनाकडून मिळणाऱ्या गृहोपयोगी व साहित्य मिळवण्यासाठीचे अर्ज भरण्यासाठी गर्दी. कानपूरमधील दुसऱ्या कसोटीत भारताची बांगलादेशवर 7 गड्यांनी मात. बांगलादेशवर 2-0 क्लीन चिट. तर यशस्वी जयस्वालचं दुसऱ्या डावातही दमदार अर्धशतक. दुसऱ्या कसोटीतून बांगलादेशला हरवून
मायदेशात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा विक्रम. घरच्या मैदानात भारतीय संघाचा सलग 18वा मालिका विजय. सलग 10 मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.